नमस्कार मंडळी, आज आपण हिरव्या वाटाण्याची भाजी बघूया। कुठलेही वाटण न करता अतिशय सोप्या पद्धतीने हिवाळ्यामध्ये बाजारात खूप सारे हिरवे वाटाणे आलेले असतात आणि हे आपल्या शरीराच्या दृष्टीने खूप उत्तम मानले जाते। तुम्ही आहारामध्ये याचा आवर्जून समावेश केला पाहिजे। वाटाण्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं, त्यामुळे आपलं पोट भरलेलं राहतं आणि आपल्याला जास्त वेळ भूक लागत नाही आणि मग आपलं वजनसुद्धा नियंत्रित राहतं। तुम्ही पाहू शकता ही हिरवे वाटाणे घेतलेले आहे, 1 वाटीभर सोललेले। पातेल्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया। तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये आपण थोडीशी जिरं आणि मोहरी टाकून घेऊया। मोहरी छान तडतडली आणि जिरंही छान असं फुललेलं आहे। आता त्यामध्ये आपण थोडंसं लसूण टाकूया ठेचलेला आणि मिक्स करून घेऊया। 2 हिरव्या मिरच्या थोडंसं कट मारून घेतलेलं आहे मधून, ते यामध्ये वापरत आहे मी। ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल वापरायचं तर नाही टाकलं तरी चालेल। मिक्स करून आता त्यामध्ये आपण एक कापलेला कांदा टाकायचा आहे, बारीक कापून घेतलेला, आणि छान यामध्ये भाजून घ्यायचा आपल्याला। लो फ्लेमवर ही सर्व प्रोसेस आपल्याला करायची। कांदा छान भाजला गेलेला आहे, त्यामध्ये टोमॅटो टाकूया एक कापलेला आणि मिक्स करून घेऊया। टोमॅटो लवकर नरम होण्यासाठी त्यामध्ये थोडंसं आपण मीठ टाकूया, म्हणजे टोमॅटो लवकर नरम होतो कमी वेळात। अगदी थोडंसं टाकायचं आहे। टोमॅटो मऊ झालेला आहे, त्यामध्ये आपण मसाले टाकूया। कांदा मसाला, गरम मसाला, किचन किंग मसाला, हळद आणि मिरची पावडर घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर। मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता कुठलेही। आणि मिक्स करून यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी टाकूया, म्हणजे छान अशी ग्रेव्ही आपली तयार होते। आणि गरमच पाणी वापरा चव छान येण्यासाठी। अगदी 1 कपभर पाणी टाकायचं आहे आपल्याला। मिक्स करून यावरती आपण झाकण ठेवूया, म्हणजे याला छान तेल सुटतं आणि चव 1 नंबर लागते भाजीची। लो फ्लेमवर आपण ही शिजवून घेऊया 3 ते 4 मिनिटे। आणि पाहू शकता 3-4 मिनिटानंतर किती छान अशी याला तर्री सुटलेली आहे, साईडने तेल असं आलेलं आहे। कांदा टोमॅटो छान असा यामध्ये मिक्स झालेला आहे। आता आपण जे घेतलेले वाटाणे आहेत ते यामध्ये टाकायचे आहे। स्वच्छ धुवून घेतलेले आहे मी आणि मिक्स करायचे आहे यामध्ये टाकून। 2 मिनिटे आपण मिक्स करून तशीच ठेवूया, म्हणजे ग्रेव्ही यामध्ये छान अशी मिक्स होते। आपल्या भाजीला भन्नाट चव येण्यासाठी एक सिक्रेट साहित्य टाकूया, तो आहे चाट मसाला। अगदी अर्धा चमचालाही कमी थोडंसं चाट मसाला टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्या। आणि थोडंसं कसुरी मेथीसुद्धा टाकायची। कसुरी मेथी घरच्या घरी कशी बनवायची याची रेसिपीसुद्धा मी शेअर केलेली आहे। आणि गरम पाणी यामध्ये आपल्याला टाकायचं। इकडे साईडला गरम पाणीसुद्धा करायला ठेवा। तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ आवडते त्याप्रमाणे यामध्ये पाणी टाका। आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आपण चाट मसालासुद्धा वापरला आणि टोमॅटो भाजण्यासाठी सुद्धा मीठ वापरलं, त्यामुळे कमी मीठ टाकायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे यावरती। 8 ते 10 मिनिटं आपल्याला शिजण्यासाठी लागणार आहे। मध्ये एकदा मी चेक करते आणि पुन्हा एकदा झाकण ठेवते। 8 ते 10 मिनिटात आरामात ही भाजी शिजते। झाकण उघडून बघूया आणि चेक करूया भाजी शिजली आहे का नाही ते। 8 मिनिटे झालेली आहे, तुम्ही पाहू शकता मऊ अशी आपली ही भाजी शिजलेली आहे। तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। ही रस्सा भाजी तुम्ही भातासोबत किंवा बाजरीची, ज्वारीची भाकरी, चपातीसोबत कशासोबतही छान अशी लागते मंडळी। तुम्हीसुद्धा करून बघा। आजची रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद। भेटूया अशाच मस्त टेस्टी, भन्नाट, चवदार रेसिपीमध्ये। बाय बाय मंडळी।